नमस्कार, सुवर्ण किचन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। खूप दिवसांपासून मी एकही व्हिडिओ पोस्ट केलेला नव्हता, काही पर्सनल रिझनमुळे। पण मी आता एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे, तो म्हणजे 5 किलो कैरीचे लोणच्याची रेसिपी। तर इथे मी 5 किलो कैरीची लोणचं कसं टाकायचं, कसं बनवायचं त्याची रेसिपी इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे मी 5 किलो कैऱ्या डायरेक्ट मार्केटमधून फोडून आणल्या होत्या। त्यानंतर त्यातली आतमधली घाण साफ करून त्या व्यवस्थित अशा धुवून घेतलेल्या होत्या आणि रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस असा पंख्याच्या खाली वाळवून घेतल्या होत्या। तर आता मी इथे काही खडे मसाले घेणार आहे लोणच्यासाठी। तर इथे मी प्रत्येकी 5 ग्राम खडे मसाले घेणार आहे, जसं काही लवंग झाला, आपलं जायफळ झालं, एक जायफळ डायरेक्ट पूर्ण एक अख्खाच घ्यायचा आहे। त्यानंतर विलायची घ्यायची आहे, मिरे घ्यायचे आहेत, दालचिनी घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याकडे जे काही गरम मसाले असतील ते गरम मसाले इथे आपण घ्यायचे आहेत। तर जे आपल्याला हे खडे मसाले आहेत ते आपण 5 ग्राम तर घेतच आहोत, बाकीच्या ज्या गोष्टी त्या आपण आपल्या अंदाजानुसार घ्यायचे आहेत। जसं काही मीठ झालं, इथे मी मीठ 300 ग्रामच्या आसपास घेतलेलं आहे। तर मीठ हे जास्तच लागतं त्यात, आणि मेथीदाणा देखील मी इथे जास्त प्रमाणात घेतलेला आहे। तर मी जी वाटी ठेवलेली आहे तुम्ही वाटीच्या हिशोबाने देखील घेऊ शकतात किंवा असं मेजरमेंट देखील करू शकतात। तर इथे मी 30 ग्राम बडीशोप घेतलेली आहे। तुम्ही जाडी किंवा बारीक दोघांपैकी जी तुम्हाला आवडत असेल ती घ्यायची आहे। आणि 40 ग्रामच्या आसपास मी इथे धणे घेतलेले आहेत, जे अख्खे धणे असतात ना ते घेतलेत। तुम्ही धना पावडर घेऊ शकता, पण धना पावडर न घेता तुम्ही डायरेक्ट अख्खे धणे घ्यायचे आहेत। आणि हे सगळे मसाले भाजायची गरज नाही आहे, तुम्हाला कच्चेच मसाले त्यात घालायचे आहेत। माझ्याकडे मी हिंग आणायचा विसरली होती, तुम्ही घरातलाच हिंग त्यामध्ये घालते। 3 चम्मचच्या आसपास इथे मी हिंग घेतलेला आहे, मोठा चम्मच असतो आपला नाश्त्याचा, तो चम्मच घेतलेला आहे। 2 ते 3 चम्मच आपण इथे हळद पावडर घालायची आहे। त्यानंतर मी एक वाटी थोडीशी खाली राहील अशी लसूण घेतलेत, आणि त्यानंतर अंदाजाने मला थोडं कमी तिखट हवं होतं लोणचं, म्हणून मी थोडं कमी तिखट असं लोणच्यासाठी चटणी पावडर घेते। आणि त्यासाठी मेन म्हणजे राई डाळ। तर राई डाळ इथे मी अर्धा किलो घेतलेली आहे, अर्धा किलो राई डाळ इथे आपल्याला लागणार आहे। तर इथे मी आत्ता जे काही आपलं बेस असतो लोणच्यासाठी, जे सगळं रायतं आपल्याला तयार करायचं असतं, तो बेस आपण इथे तयार करून घेणार आहोत। तर एक मी मोठी परात घेतली आहे, एक मोठा टोप घेतलेला आहे, त्यात मी आपलं मीठ अगोदर टाकून घेतलं आहे, त्यानंतर चटणी पावडर टाकलेली आहे, हिंग टाकलेला आहे, आपली हळद पावडर देखील टाकून घेतलेली आहे। हे सगळं मी पहिल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे, जेव्हा मी 1 किलोचं लोणचं टाकत होती तेव्हा देखील अशीच प्रोसेस होती। हे सगळं याच्यासाठी करते जेणेकरून आपले जे मसाले आहेत, आपण जे कडकडीच्या तेलाचं मोहन आपण यामध्ये देऊ तेव्हा ते मसाले जळायला नको म्हणून। तर बाकीची राई डाळ देखील मी इथे पसरवून घेतलेली आहे, आणि बाकीची राई डाळ ही मी थोडीशी बारीक क्रश करणार आहे। तर इथे 200 ग्रामचा मी रेडी टू मिक्स असा लोणच्याचा मसाला घेतलेला आहे, तो देखील मी इथे टाकणार आहे। आता त्यानंतर मी इथे जी राई डाळ होती आपल्यावाली ती देखील इथे अशी दळून बारीक थोडीशी ती देखील पसरवून घेतलेली आहे। मस्तपैकी हे सगळं पसरवून झाल्यानंतर जे काही आपले खडे मसाले होते ते खडे मसाले, आता हे जे जायफळ आहे ते अख्खं न घालता ते थोडंसं असं कुटून घ्यायचं आहे एका मुसळीच्या सहाय्याने, आणि मग त्यानंतर त्या खड्या मसाल्यामध्ये घालून ते देखील त्यामध्ये असं जाडसर असं दळून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आत्ता आपल्याला हे सगळं भरड करून घ्यायची आहे खडे मसाल्यांची, आणि हे सगळे मसाले आता आपण यात टाकून घेणार आहोत। तर या पद्धतीने मी इथे सगळे हे मसाले मिक्स करून घेते, सगळे टाकून घेतलेत मी यामध्ये, आता पसरवून घेतलेत मी इथे। आता मेन म्हणजे आपल्याला जो लसूण यात घालायचा आहे तो तुम्ही एका खलबत्त्यामध्ये देखील कुटून असा पेस्ट, एकदम जास्त बारीक पेस्ट नाही बनवायची आपल्याला, जाडसर असा दळून घ्यायचा आहे किंवा जाडसर असा कुटून घ्यायचा आहे। तर इथे मी खलबत्त्यामध्ये टाईम वेस्ट न करता मी एका त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हे
दळून घेतलेले आहेत. तर आता मी गॅसवरती एक कढई चढवणार आहे. तुमच्याकडे जर लहान असेल, जास्त मोठी नसेल कढई, तर तुम्ही अर्ध तेल गरम करून देखील त्यात घालू शकता. इथे मी 2 लिटरचे पाऊच घेतले, 2 पाऊच घेतले 1-1 लिटरचे. एक पाऊच मी पूर्णपणे त्यात फोडून टाकून घेतलेला आहे. तर तेल हे मस्तपैकी असं चांगलं उकळ फुटायला पाहिजे, असं एकदम कडकडीने गरम करायचं आहे, कच्चापणा त्यात राहायला नको म्हणून. तर इथे मी गॅस फुल करून हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल मस्तपैकी आपल्याला कडक असं गरम करून घ्यायचं आहे. इथे मी तेल असं मस्त कडक असं गरम करून घेतलेलं आहे आणि बाकीचं तेल मी त्यातून काढून घेणार आहे. कारण जेव्हा आपण त्यात लसूण घालू तेव्हा ते तेल कढईच्या बाहेर नको यायला किंवा अंगावर नको त्याचे शितळे वगैरे यायला, म्हणून मी बाकीचं तेल हे काढून घेतलेलं आहे. तर इथे अगोदर मी आपला मेथी दाणा टाकणार आहे. बघू शकता मस्तपैकी असे बुडबुडे फुटत आहे. मस्तपैकी बुडबुडे आल्यानंतर मी थोडंफार तेल असं मेथी दाणा मस्त असा लालसर तळून घेतल्यानंतर त्या कढईमध्ये मी ते तेल घालते. आता आपला जो लसूण दळलेला होता मिक्सरच्या भांड्यात, तो मी त्या कढईमध्ये घातलेला आहे. आता ते सगळं आपण जिन्नस असं मस्त परतून घेणार आहोत. लसूणचा देखील थोडाफार असा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे, कच्चापणा नको जास्त राहिला म्हणून. एकदम लालसर असा देखील फ्राय नाही करायचा आहे आपल्याला. तो फ्राय झालेला आपल्याला दिसताच बरोबर आपण गॅस बंद करू शकता. तर इथे मी जे गरम केलेलं तेल होतं त्याच्यामध्ये जे लसूण आणि मेथी दाणे फ्राय केले होते ते तेल मी त्यात ओतलेलं आहे कढईमध्ये. आत्ता मी परत जे तेल एका पातेलीत काढलेलं होतं ते देखील मी त्यात टाकलेलं आहे. तर इथे मी पूर्ण तेल टाकणार नाही आहे. जर गरजच पडली नंतर तेलची तर तुम्ही तेल नंतर गरम करून थंड झाल्यानंतर त्या लोणच्यामध्ये टाकू शकता. तर इथे मी 1/2 किलो तेल हे काढून घेणार आहे. तर 1/2 किलो तेलच्या आसपास मी इथे साईडला तेल काढून घेतलेलं आहे आणि हे तेल मी आता त्यात टाकणार आहे. आता हे तेल मस्तपैकी असं गरम करून घेणार आहोत. गरम करून झाल्यानंतर हे सगळं तेल आपण मस्त असं त्या कढईमध्ये टाकून द्यायचं आहे. बघू शकता आपण किती मस्तपैकी तेल हे गरम झालेलं आहे. मस्त त्याला उकळ आल्यासारखं असं तेल गरम झालेलं आहे. आता गॅस बंद करून आपण हे तेल जे आहे ते आपण त्या कढईमध्ये टाकणार आहोत. आता हे सगळं झाल्यानंतर आपण ते तेल त्यात टाकल्यानंतर सगळं काही जे जिन्नस होतं आपण खालतीवरती असं चमच्याच्या साहाय्याने परतून घ्यायचं आहे. सगळे मसाले असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मस्तपैकी आपलं तेल टाकून झाल्यानंतर सगळा मसाला असा एकजीव करायचा आहे, एकसारखा एक मिश्रण करून घ्यायचं आहे. तर रात्रभर मी हे जे रायता आपण बनवलेला आहे ते मी इथे रात्रभर असं थंड होण्यासाठी ठेवणार आहे. कधीही लोणचं भरताना हे गार झाल्यानंतर मगच भरायचं आहे. काही लोकांची पद्धत वेगळी असते की डायरेक्ट आपण जसं तडका देतो तसं त्या कैरींना देखील तडका देत असतात. तर आणि काही लोक जे कैऱ्या असतात आपल्या कैरीच्या फोडी त्या उन्हात वाळवत असतात. तर उन्हात वाळवायची बिलकुल गरज नाही आहे. मी सिटीमध्ये राहते तरी देखील मी पंख्याच्या खालीच वाळवते. उन्हामध्ये वाळवायची गरज नाही आहे. तर रात्रभर आपल्याला असं हे रायतं गार होण्यासाठी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. त्यावर तुम्ही एखादा जाळीदार कपडा असा झाकून ठेवायचा आहे. आजूबाजूने काहीतरी जड वस्तू देखील ठेवायची त्या कपड्यावर, जेणेकरून तो कपडा त्या तेलामध्ये बुडायला नको म्हणून. तर ही लोणच्याची प्रोसेस मी रात्रीच्या टायमाला केलेली 12 ते 1च्या दरम्यान. कारण माझी लहान मुलं असल्या कारणाने मी एक ना 2 वस्तू काही ना काही विसर पडतो, म्हणून रात्रीच्या टायमालाच ही प्रोसेस करत आहे. तर आत्ता आपल्या सकाळी बघतोय आपण मस्तपैकी या लोणच्याच्या फोडी ज्या आहेत कैरीच्या त्या मस्तपैकी अशा वाळून झालेल्या आहेत. कसल्याही प्रकारचा त्यात ओलावा नाही आहे. कुठे कुठे आपल्याला अशा पिकलेल्या कैऱ्या देखील दिसतील त्याच्यात कैरीच्या फोडी. तर सगळ्या कैऱ्या आपण या गोळा करून घ्यायच्या आहेत अशा, आणि त्यानंतर मग हाताने असं मस्तपैकी असं मॅश करतो आपण. त्या पद्धतीने त्या रायत्याबरोबर आपल्याला या कैरीच्या फोडी अशा मॅश करायच्या आहेत आणि मग त्यानंतर त्या बरणीमध्ये भरायच्या आहेत.
तर इथे माझ्या मुलाने त्या कढईमध्ये हात टाकून दिला होता, म्हणून ती ओढणी त्यात बुडाली होती. तर या पद्धतीने आता आपण लोणचं भरायला घेणार आहोत. आता आपण जे रात्रभर हे राईतं थंड व्हायला ठेवलेलं होतं ते आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. कारण बघू शकता आपण रायता जो मसाला आहे तो खाली बसलेला आहे आणि तेल हे वरती सुटलेलं आहे. तर सगळा मसाला इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. मस्तपैकी रायतं हे खालीवर असं चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मसाला हा मिक्स करून घ्यायचा आहे. मी थोडा हा व्हिडिओ लेट पोस्ट करत आहे, पण तुम्ही म्हणाल जर या पद्धतीने तुम्ही लोणचं बनवाल तर एक नंबर लोणचं बनलेलं आहे आणि तुम्ही देखील या पद्धतीने लोणचं बनवू शकता. भरपूर लोकांच्या मनात गैरसमज असतात, लोणचं बनवायला घेतलं तर ते बिघडणार तर नाही ना, त्यात काही कमी तर पडणार नाही. तर तुम्ही या पद्धतीने बनवा, बिनधास्त. तुमचं लोणचं बिलकुल खराब होणार नाही. आणि जर तुम्हाला गोड लोणचं बनवायचं आहे तर तुम्ही याच पद्धतीने लोणचं बनवा, हीच प्रोसेस करा आणि त्यानंतर मग त्यात तुम्ही गूळ किंवा साखर तुमच्या इच्छेनुसार घालू शकता. तर इथे मी या कैऱ्या त्यात घालून घेते. तुम्ही सगळ्या कैऱ्या देखील त्यात टाकू शकता आणि मस्त असं मॅश करून मग नंतरनी हळूहळू भरू शकता. तर मी इथे बाकीच्या कैऱ्या टाकून घेतलेल्या आहेत, पण नंतर मी या सगळ्या कैऱ्या सोबतच टाकून घेणार आहे. सगळ्या कैऱ्या मी इथे मिक्स करून घेते. तर हे सगळ्या कैऱ्या टाकून झाल्यानंतर मी चमच्याने न भरता हातानेच भरायचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला हाताने भरता येत नसेल तर तुम्ही चमच्याने भरायचं आहे, कारण ते तेल जे आहे ते खाली पडायला नको म्हणून. तर या पद्धतीने मी इथे सगळ्या कैऱ्या याच्यात टाकून घेत आहे. तर आत्ता इथे आपण लोणचं भरायला सुरुवात करणार आहोत बरणीमध्ये. तर सगळं लोणचं आपल्याला असं हे सगळं जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे. कैरीला असं मॅश करून घ्यायचं आहे. बघू शकता आपण हाताने मी कशी मिक्स करते ते. तर या पद्धतीने आपल्याला सगळ्या कैऱ्या या सगळ्या फोडी कैरीच्या मिक्स करून घ्यायच्या आहेत त्या रायत्यामध्ये. पूर्णपणे अशा बुडल्या गेल्या पाहिजेत. व्यवस्थित असं प्रत्येक फोडीला ते रायतं लागायला पाहिजे, तेल लागायला पाहिजे म्हणून. तर आता आपण हे लोणचं यात भरून घेणार आहोत. सुरुवातीला मी हातानेच भरायचा प्रयत्न करते, बघू शकता आपण. तर या पद्धतीने मी जेव्हा भरते तेल हे खाली पडतंय, रायतं जे आहे ते खाली टपकतंय, बरणीच्या बाहेर सगळं खराब होतंय. त्यामुळे मी इथे चमच्याच्या साहाय्याने भरायचा प्रयत्न करेन. तर आता मी हे सगळं लोणचं मिक्स करून घेतल्यानंतर चमच्याने व्यवस्थित असं भरून घेते. तर मस्तपैकी असं तुमच्याकडे जो मोठा खोल चमचा असेल त्याच्याने तुम्ही हे लोणचं भरायचं आहे. तर या पद्धतीने आपण लोणचं भरून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण किती मस्तपैकी हे लोणचं तयार झालेलं आहे. आता जरी तेल आपल्याला दिसत नाही आहे, नंतरनी आपोआप त्याला तेल सुटेल. तर अशा नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की सांगा. धन्यवाद.